आम्ही कॉर्पोरेटर आमच्याकडे नाही म्हणजे आम्ही अनाथ MLA काही नाही करू शकत, MP काही नाही करू शकत. सगळ्यांना ते काय ते आंधळे आहेत किंवा डोळे बहिरे आहेत कानाने, काहीतरी करू शकतात ना आमच्यासाठी, तर त्याने करावं. आम्ही निवडून देणार नगरसेवकला, नगरसेठला नाही. नगरसेवक आहे ना, नगरसेवक असेल ना त्याने खरी सेवा करावी, त्याला त्याचा पगार मिळतो आहे. एक और initiative we are planning to do is we are trending towards Delhi's air quality. Correct. Currently, AQI. if you see the AQI for Pune is 317. We are sitting in a residential area with an AQI of 317 is unacceptable. I think there is no law and order. It is like if you like if जिसकी लाठी उसकी भैंस, because they have a power, they can do anything and get away with it. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महासंग्राम, जो आम्ही वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन करतो आहोत. कारण महापालिकेचे जे इलेक्शन्स आहेत, निवडणूक आहेत, त्या होऊ घातलेल्या आहेत. आत्ता आपण जे बोलतो आहोत त्याच्या 3 आठवड्याच्या आत इथलं जे स्थानिक सरकार आहे, जे छोटं सरकार आहे, त्याची निवड झालेली असणार आहे. पण तत्पूर्वी पुणे शहराचे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहराचे प्रश्न त्या त्या भागात जाऊन खास करून नागरिकांशी आम्ही बोलतो आहोत. कारण त्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या निवडून येणाऱ्या कॉर्पोरेटर्सपर्यंत पोहोचाव्यात, महापालिकेमध्ये सत्ता चालवणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, हा उद्देश आहे. आज आपण ज्या भागात आहोत तो आहे कल्याणी नगर आणि वडगाव शहरीचा प्रभाग क्रमांक 5, जो पुण्याचा आहे. या ठिकाणी तुम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सुद्धा समस्या आणि खास करून ज्याला हेडलाईन्स म्हणतात त्या या भागाबद्दल ऐकल्या असतील, बघितल्या असतील. याला कारण पोर्श हिट अँड रन केस असेल किंवा ज्याला इलिगल पब्स आणि रूफटॉपच्या वरती चालणारे क्लब, सगळे ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे हा भाग जो आहे तो चर्चेत नेहमीच राहिलेला आहे. इथल्या नागरिकांचे अतिशय सजग असे दोन्ही भागातले, वडगाव शहरी आणि कल्याणी नगर या दोन्ही भागातले नागरिक इथे आहेत की ज्यांनी सातत्याने काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, काही पुढाकार घेतलेला आहे आणि समस्यांना हात घालायचा, भिडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे जे इथे इच्छुक आहेत की त्यांनी निवडणूक लढावी, त्यांनी ही सनद जरूर बघावी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या नागरिकांना नेमकं काय हवंय. आपण सुरुवात करणारे मी सगळ्यांकडेच जाणार आहे. तुम्ही मॅम सांगा मला की काय तुमच्या भागातली मुख्य समस्या आहे. मी कल्याणी नगरमध्ये 10 वर्ष राहत आहे आणि आम्ही PMC ला कर भरतो. त्यामुळे आम्ही कर भरत असल्यामुळे PMC ची ड्युटी आहे की आम्हाला त्यांनी स्वच्छ शांत कल्याणी नगर द्यावे. 10 वर्षामध्ये कल्याणी नगरची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. इकडचा प्रॉब्लेम आहे रस्ते, आवाज, पॉल्युशन, तसंच म्हणजे फिकल मॅटर ओढ्यामधून वरून खाली येते. विमाननगरमध्ये ओढा आहे जो PMCचा आहे आणि ते स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आहे. त्यामध्ये पूर्वी कधीही फिकल कंटॅमिनेशन होत नव्हतं, पण विमाननगरची वस्ती वाढलेली आहे वरच्या भागात आणि जो ड्रेनेज आहे, सुवेज ड्रेनेज, त्याचं कंटॅमिनेशन ह्या ओढ्यामध्ये होतं. आणि मी मॅरीगोल्ड सोसायटीमध्ये राहते आणि तिकडे हे कंटॅमिनेशन पावसाळ्यात जास्त होतं. हा प्रॉब्लेम 19 सालापासून चालू आहे आणि त्यामुळे इकडे मच्छरचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि ही एरिया इज अ एपिडेमिक सेंटर फॉर डेंगी आणि मलेरिया आणि चिकनगुनिया. 2 वर्षापूर्वी कल्याणी नगरमध्ये भरपूर केसेस झाल्या आणि इट वॉज लाईक अ एपिडेमिक सिच्युएशन. आय एम अ डॉक्टर बाय प्रोफेशन, बट आता मी रिटायर्ड आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये मॅरीगोल्डमध्ये जवळजवळ 15 ते केसेस झाल्या. जर तुमच्या केसेस 5च्या वरती जातात तर ते एपिडेमिक सेंटर होतं ती एरिया. त्यामुळे हा प्रश्न आम्ही PMC कमिशनरना जाऊन स्वतः मॅरीगोल्डच्या सोसायटीनी केलेला होता. त्यामध्ये थोडाफार प्रमाणात काम करण्यात आलं, पण ते पूर्ण झालेलं नाहीये आणि ते 2 वर्षामध्ये होईल ह्याची गॅरंटी दिली होती, परंतु अजून काहीही झालेलं नाहीये आणि तो प्रॉब्लेम अजूनही चालू आहे. त्यावेळी त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे की हा जो मेजर इश्यू आहे कल्याणी नगर एरियातला, हा लवकरात लवकर सोडवला पाहिजे फॉर दी हेल्थ ऑफ द कम्युनिटी अँड दॅट इज वॉट. बरोबर. अगदी बेसिक प्रश्न, मूलभूत प्रश्न जे नागरिकांचे आहेत, वडगाव शहरीतले पण लोक आहेत, कल्याणी नगरचे पण लोक आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी नागरिकांची एक सनदच बनवली की काय हवंय त्यांना, नागरिकांना नेमकं. साहेब तुम्ही सांगा.
एक्चुअली कल्याणी नगर जो है पहले जो था कि कल्याणी नगर वॉज वेरी ब्यूटीफुल। अब लास्ट 10-15 दिन में डे बाय डे वो खराब ही हो रहा है और लास्ट 5 साल से हमारे यहाँ पे कोई कॉर्पोरेटर भी नहीं था। सो हम कॉर्पोरेटर से ये चाहेंगे कि जो भी नया कॉर्पोरेटर आ रहा है वो कल्याण नगर वडगांव शहरी को जो पहले ब्यूटी था वैसे ब्यूटी वापस दे हमको। सेकंड थिंग, एक मैं सजेशन दूंगा पीएमसी कमिश्नर को कि जैसे सब जानते हैं कि इंडिया में इंदौर इज़ अ बेस्ट सिटी इन द क्लीनेस्ट सिटी, सेम वे यहाँ पे वो करें कि साउथ नॉर्थ ईस्ट वेस्ट करके उनके जोन निकाल के उनके जो भी वार्ड्स हैं उन वार्ड्स में कंपटीशन करवाए कि जो भी क्लीनेस्ट वार्ड रहेगा उसको रिकग्नाइज करेंगे हम, और उस कॉर्पोरेटर को दे शुड रिकग्नाइज अलॉन्ग विद देयर सिटीजन ऑफ दैट वार्ड। सो ये एक मेरा निवेदन रहेगा पीएमसी कमिश्नर से कि ये करने से हर कोई जो गार्ड अपना वार्ड है वो कंपटीशन करेगा और पूरा ब्यूटीफुल रहेगा पुणे। ये मेरा सजेशन रहेगा। तुम्ही सांगा साहेब की नेमक्या काय काय मागण्या आहेत प्रमुख की ज्याला प्रामुख्याने सगळ्यात पहिल्यांदा सोडवायला पाहिजे, म्हणजे अगदी तुम्ही जर या भागाचे नगरसेवक झालात तर हे प्राधान्याने सोडवा. प्रथमतः तर धन्यवाद. माझं नाव प्रशांत कदम आहे. मी वडगाव शेरी कर ग्रुपचा मुख्य आहे, ज्याच्यावर 35,000 लोक मेंबर्स आहेत. तर डेली माझ्याकडे सगळ्या समस्या असतात. तर प्राथमिक आपली महत्त्वाची जी समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे. ती कल्याणी नगर असो किंवा वडगाव शेरी आहे. कल्याणी नगरमध्ये पण लोकांना टँकर घ्यावे लागतात. काही टाक्या बनून रेडी आहेत पण त्यांचं इनॉग्रेशन अजून झालं नाही आहे कारण कॉर्पोरेटर नाही आहेत. तर प्रथमतः तर त्या टाक्या हे हव्या. ताईंनी मगाशी डॉक्टर मॅडमनी सांगितलं की पाण्याचं जे प्रमाण आहे वरतून सगळा जो फ्लो येतो हा ओढा असल्यामुळे, नदी ह्या बाजूला असल्यामुळे, तर त्या ठिकाणी पण पाणी रिफ्रेश काय म्हणतात ते क्लीननेस रिसायकल करण्याचा जो प्लॅन्ट आहे तोही लवकरात लवकर ऍक्टिव्ह करण्यात यावा. दादांनी मगाशी सांगितलं म्हणजे हे जे मुख्य प्रॉब्लेम जे आहेत, एक आहे पाण्याचा प्रॉब्लेम, दुसरा आहे कचऱ्याचा प्रॉब्लेम, कचऱ्यामध्येच ते क्लीननेस येतं. तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. चौथा मुख्य प्रॉब्लेम जो आहे तो आवाजाचा प्रॉब्लेम आहे सगळा. त्यामुळे जे पोरशे प्रकरण मागे जे घडलं तिथे क्लब सिस्टम जी चालू आहे, म्हणजे हे मुख्य प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात यावे. मागील 5 वर्षात कॉर्पोरेटर किंवा त्याच्या दबावाखाली हे अधिकारी वर्ग राहिल्यामुळे हा प्रॉब्लेम जो झालेला आहे. येणाऱ्या कॉर्पोरेटरला विनंती आहे की हे सगळे प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह करावेत. हे मुख्य प्रॉब्लेम हेच आहेत आणि मुळही हेच आहे. धन्यवाद. तुम्हाला पण त्यामध्येच काहीतरी बोलायचं आहे ताई मला वाटतं. बोला. May I speak in English? हा चालेल. Okay, so I'm from Vadgaon Sherry. Clean Vadgaon Sherry group was created by concerned citizens who want to see a clean, garbage-free Vadgaon Sherry. We want the new system to be implemented in Zone 1 as quickly as possible. Vadgaon Sherry has been neglected too long. Our voice has not been heard. We have no road connecting us to Kalyani Nagar. All the roads have been stopped. The road from Kalyani Nagar to Vadgaon Sherry has been stopped. The road around the river to Vadgaon Sherry has been stopped. So because of this, we are not developing as fast as Kalyani Nagar or Viman Nagar or even Bagoli or Kharadi. That's our problem. आपण या भागातले प्रश्न घेतो आहोत. मूळ एक 85 वर्षाच्या नागरिक आहेत. त्यांनी काय केलं तुम्ही ऐका त्यांच्याकडनं, कारण ते जर तुम्ही ऐकलत ना तर तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल. तुम्ही बोला ते. पार्लमेंटच्या इलेक्शनच्या वेळेला मी एअरपोर्ट रोडवरून आंबेडकरच्या चौककडे जात होती. तर ऑन माय रिटर्न कॅन्डिडेटचे मोठी मिरवणूक चालली होती. हे दुपारी 12:30-1च्या मनाने भर उन्हात आम्ही सगळे गाडीत बसून होतो. आम्हाला पोलिसांनी थांबवलं आणि त्या मिरवणुकीला जायला दिली. आम्ही 5 मिनटं 10 मिनटं गाडीत थांबलो. शेवटी सगळेजण शांत ॲज युजल. मी गाडीतून उतरले आणि पोलिसांपेक्षा मी त्या लोकांना सांगितलं की आम्हाला, म्हणजे पोलिसांना येताना की आम्हाला जायला द्या, तुम्ही मिरवणूक थांबवा. ते म्हणाले नाही 2 मिनिटे थांबे. म्हटलं नाही, आम्हाला जायला द्या. आणि मी हात अशी पसरून राहिले की गाडी थांबवली. तर ते लोक मला सांगायला लागले मिरवणुकीला तुमच्या पायावरून जाईल तो हे चाक. म्हटलं जाऊ दे पण आम्हाला जायला द्या. शेवटी कॅन्डिडेट मला नमस्कार करून माझा हात मागतो शेक हँड करायला. मी काही दिला नाही, नमस्कार केला. म्हटलं आम्हाला जायला द्या. ते द्यायला तयार नव्हते. शेवटी मी गाडी हात इथून हालायलाही तयार नाही. शेवटी पोलिसांनी मला विचारलं
तुमची गाडी कुठे आहे? मी दाखवली, तुम्हाला मी पोचवतो गाडी, तुमच्या गाडीला जायला देतो. मी म्हटलं नाही, आम्हाला जायला पाहिजे. शेवटी त्यांनी मिरवणूक थांबवली आणि आम्हाला जायला दिलं. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी असं शांत बसून चालणार नाही. मिरवणुकीच्या वेळेला रस्ता थांबवायचा, आमच्यासारख्या लोकांना मध्येच अर्धा तास उभं करायचं, हे बरोबर नाही. तुम्हाला मत पाहिजे तर तुम्ही आमची सोय पाहिली पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला मत देणार. दुसरा मुद्दा मला एक मांडायचा आहे की कॅन्डिडेट्सनी त्यांची तोंड तरी आम्हाला दाखवायचे. दे शुड शो द फेस टू अस. वी डोंट नो हू द कॅन्डिडेट इज. आम्ही फक्त फोटो बघतो. आणि तिसरा महत्वाचा, मी इथे गोल्डन नेस्ट सिनियर कॉम्प्लेक्समध्ये राहते. आता ते सिनियर काढून टाकलेले आहेत. तर तिकडे येताना आमच्याकडे येताना लेफ्ट साईडला खूप स्टॉल्स आहेत जेवणाचे याचे. आय एम नॉट अगेन्स्ट दोज स्टॉल्स, पण त्यांच्याकडे जी लोक येतात ती फुटपाथवर उभी राहून जेवतात. मग आम्ही सिनियर सिटीजननी चालायचं कुठून? माझा एवढाच मुद्दा आहे की त्या लोकांनी खाण्याकरता त्यांना मागे जागा द्यावी, बट नॉट ऑन फुटपाथ. तिसरं, राईट फ्रॉम त्या सिग्नल पासून डीमार्ट पर्यंत 5 क्रॉसिंग आहेत. ते 5 क्रॉसिंग असू नये. मला ठाऊक आहे, मॅडम मगाशी म्हणाली की हा प्रॉब्लेम पोलिसांचा आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, पण ॲज अ कॉर्पोरेटर ही कॅन टेक अप दॅट इश्यू अँड पुट इट बिफोर देम. एवढे 3 प्रॉब्लेम. तर तुम्ही बघताय की कशा पद्धतीने एखाद्या नागरिकाने आवाज उठवला तर सत्तेमध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांना निदान त्याची दखल घ्यावी लागते. सिटीजन्स चार्टर जी आहे, मी या भागामध्ये खूपदा आलेली आहे. या लोकांनी सिटीजन चार्टर बनवलेली आहे, ती आपण आधी बघूया. मी कॅमेरा पर्सनला सांगते की सगळे पॉईंट्स दाखव, कारण इतके सजग नागरिक जर असतील तर कुठे ना कुठेतरी दखल घ्यायला लागेल. मी सगळ्यांकडेच येणार आहे. ही आहे सिटीजन्स चार्टर, नागरिकांची सनद ज्याला आपण म्हणत होतो. काय काय पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये? तर हिच्यात खूप सारे पॉईंट्स ठेवले आहे आम्ही. फर्स्ट इज वॉटर सप्लाय. पाणीचं इशू फार आहे सगळ्यांना. और मैं हिंदी में बोलूँगी. तो एक्चुअली प्रॉब्लम ये होती है कि यहाँ इतना पहले पानी हुआ करता था. कल्याणी नगर वॉज नोन कि विमान नगर, वडगांव शहरी, कहीं भी प्रॉब्लम हो, कल्याणी नगर में कभी पानी का प्रॉब्लम नहीं हुआ था. लेकिन अभी आप देखेंगे, अभी इतना बारिश हुआ है फिर भी पानी का इशू इतना है कि सब बड़े सोसाइटीज में टैंकर्स आते हैं. तो अगर ये होना नहीं चाहिए पहले तो, और ये पहले भी ये इश्यूज रेज हुए हैं, खराड़ी वालों ने भी रेज किए थे, हमने भी रेज किए थे. प्रॉब्लम सॉल्व होता है थोड़े टाइम के लिए, फिर से वही प्रॉब्लम हो जाता है. तो मुझे समझ में नहीं आता है, अगर 2-4 इंच की जो लाइन की जरूरत होती है, आप डेवलपमेंट के लिए तो परमिशंस दिए जा रहे हो, तो उसके साथ में वो जो एक्सटेंशन ऑफ लाइंस होती है वाटर सप्लाई की, वो क्यों नहीं कर रही है? और ये सारा पीएमसी का ही किया हुआ है. आई एम सॉरी, लेकिन लोगों को लगता होगा कि हम पीएमसी के पीछे पड़े रहते हैं, लेकिन पीएमसी का ही इशू है. और कॉर्पोरेटर जो भी आए, हम उनके साथ में काम करेंगे, हमको करना है उनके साथ में काम. हमारा सिर्फ एक रिक्वेस्ट है कि उनको हमारे और पीएमसी के बीच में लिंक बनना पड़ेगा और ये प्रॉब्लम सॉल्व करने पड़ेंगे. इसी बेसिस पे हम लोग वोट देने वाले हैं. वी आर वेरी क्लियर ऑन दिस. दूसरा, मैं दूसरे पॉइंट्स क्विकली बोल देती हूँ. एक तो इलीगल कमर्शलाइजेशन जो हो रहा है, चेंज ऑफ यूज वायलेशंस है. हाँ, मैं सिर्फ ये बोल लेती हूँ, चेंज ऑफ यूज वायलेशंस जो है, इस पे हम लोगों ने 3-3.5 साल से काम किया है. नॉइज पोल्यूशन इश्यूज जो आप देख रहे हैं, पब्स, बार्स, पोर्शे, ये सब कुछ इसके लिए हो रहा है क्योंकि ये चेंज ऑफ यूज वायलेशंस हो रहे हैं. तो इसके लिए हम लोग डेफिनेटली काम कर रहे हैं ऑलरेडी, लेकिन हम चाहते हैं कि हमारे जो कॉर्पोरेटर हो हमको पूरा सपोर्ट दे इसमें. हमको ये सारे इलीगल बार्स और रेस्टोरेंट्स हमारे एरिया में नहीं चाहिए. अच्छा, याबद्दलचं जे समस्या आहे त्याबद्दल आपण बोलतोच आहोत. बोला. आम्ही कॉर्पोरेटर आमच्याकडे नाही, म्हणजे आम्ही अनाथ. MLA काही नाही करू शकत, MP काही नाही करू शकत. सगळ्यांना ते आंधळे आहेत किंवा डोळे बहिरे आहेत, कानाने काहीतरी करू शकतात ना आमच्यासाठी. मग त्याने करावं प्लीज. आम्हाला आमचा MLA कडून हे काम झालेलं पाहिजे. कॉर्पोरेटर नाहीये, आम्हाला अनाथ समजू नका बस. 2017 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाहीयेत आणि त्याचा
एक मोठा फटका नागरिकांच्या समस्यांना बसलेला आहे. एकीकडे निवडणुकीचं राजकारण, दुसरीकडे नागरिकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी सजग राहणं. ज्यांनी हात वर केलाय त्यांच्याकडे आपण आधी पहिल्यांदा जाऊया, नंतर मी सगळ्यांकडेच येणार आहे. साहेब, आपण सांगा, या भागासाठी तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? पहिली मागणी तर अशी आहे की रोड जे बनलेले आहे 3 वर्षात जे काही कंडिशन होती त्याच्यापेक्षा अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे. माझं असं सजेशन आहे की कॉर्पोरेशन जे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर घेत आहेत, ज्यांच्याकडे सुविधा नसती, ऑटोमॅटिक पेवर ब्लॉक नसतात, पेवर नसतो, त्या कॉन्ट्रॅक्टरना आपण कॉन्ट्रॅक्ट देतो. त्याच्याऐवजी जर सेंट्रलाइज एखादी युनिट आहे, जसं एक्सप्रेस हायवे बनवतात, तो कसा स्पिक स्पॅन आणि एकदम गुळगुळीत आहे, तसे स्ट्रीट रोड का नाही होऊ शकत? प्रत्येक कॉर्पोरेशनमधले नागरिक टॅक्स देतं, पण त्यांना पूर्ण हक्क आहे की ज्या एक्सप्रेस हायवेवरती रोड आहे तसेच रोड इथे कॉर्पोरेशनमध्ये का नाही आहे? रोड झालेले अजून 3 दिवस झालेले आहेत. एक कॉन्क्रीट एक्झाम्पल आहे लेन नंबर 7 कोरेगाव पार. 4 दिवस झाले पाईपलाईन टाकून आहे, रोड चांगला बनवला आणि त्याच्यानंतर आज मॅनहोल करायचं आहे म्हणून तो परत खड्डा खणून ठेवलेला आहे. एवढे डफर्स प्लॅनिंगची माणसं आहेत की जे एवढं प्लॅन नाही करू शकत. एक 5 वर्षापर्यंत कुठलाही रोड खणायला नाही पाहिजे, रिपेअर नाही पाहिजे, असं विचार नाही करू शकत का? कल्याणी नगर होऊन किती वर्ष झालेले आहेत, तरी रोजचं काम काही ना काही निघतंच आहे, रोडचं बर्बादी चालूच आहे. रिक्वेस्ट नाही म्हणत, हक्क आहे की हे सगळं बंद करा आणि चांगले रोड द्या. अगदी बरोबर आहे. चांगल्या रोडची मागणी आहे, चांगल्या रस्त्यांची मागणी आहे. मी सगळ्यांकडे जाण्याचा प्रयत्न करते, कारण इथे हा भाग जो आहे तो शहराचा विस्तारित भागामधला आहे. अतिशय पॉश ज्याला म्हणता येईल, अपमार्केट म्हणता येईल, अशा सोसायटीज इथे आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या इथे आहेत, सगळा मिक्स क्राऊड आहे आणि मेट्रोपॉलिटन असं इथे एक संस्कृती आहे. या सगळ्याला जपायचं असेल तर बऱ्याच गोष्टी करायला लागतील. एक तर वॉटर लॉगिंग होतं, म्हणजे पुणे शहरामध्ये एका पावसामध्ये दाणादाण उडणारे जे भाग आहेत तो पण असाच हा भाग आहे. काय साहेब सांगा? नमस्कार मॅडम, थँक्यू एवढा सुंदर प्लॅटफॉर्म बनवल्याबद्दल. माझं नाव कुंदन सोनावणे, रेसिडेंट ऑफ कल्याणी नगर सिन्स 1989. ऑलमोस्ट 5 वर्षाचा असताना इथे आलेलो आहे. तर कल्याणी नगर स्क्रॅच पासून बघितलंय काय होतं. तर माझं कल्याणी नगर किंवा आपलं कल्याणी नगर असं नव्हतं, किंवा पुणे, फक्त मी कल्याणी नगरला पॉश नाही म्हणणार, तर पूर्ण पुणे पॉश होतं. पेन्शनर्स सिटी म्हणून ओळखलं जात होतं, एज्युकेशनल हब म्हणून, पण आता त्याचं रूपांतर ड्रग सिटीमध्ये झालंय, पब सिटीमध्ये झालंय, ऍक्सिडेंट सिटीमुळे त्याला ओळख भेटली जातीये. आणि ह्या सगळ्यांना कारण जर मी रूट कॉज ह्याचे आयडेंटिफाय केलं तर ह्या सगळ्याचं रूट कॉज एकच आहे, रेसिडेन्शियल एरियामध्ये कमर्शियलायझेशन होणं, इल्लीगल पब्स, इल्लीगल इटरीज, रेस्टॉरंट्स, बार, ह्याला PMC कडून परमिशन भेटणं, विदाऊट स्ट्रक्चरल ऑडिट, विदाऊट फायर अँड सेफ्टी हॅझार्ड्स, ह्याचं काही ऑडिट न होता परमिशन्स दिले जातात. पार्किंग अलॉटमेंट नाही, एन्क्रोचमेंट आहे. जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या पब्सचे फुटपाथवर एन्क्रोचमेंट आहे, ज्यांनी इल्लीगल व्हॅले पार्किंग केलेले आहेत. नॉर्मल माणूस जर पार्क करतो तर त्याला चलान होतं, पण फ्रायडे टू संडे मिडनाईट पर्यंत पोलीस फिरकत नाही, त्यांच्यावर चलान होत नाही, त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही. इथले सिटिझन्स लोकांनी म्हणजे पोलिसांकडे मदत मागितली, कॉर्पोरेटरकडे, सगळ्यांकडे मदत मागितली. आता जो पाण्याचा मेन इश्यू आहे, जर तुम्ही रेसिडेन्शियलला पाणी देताय, ठीक आहे, आणि तिथे जर 2 BHK किंवा 3 BHK ग्राउंड फ्लॅट्स तुम्ही पब, रेस्टॉरंट्स, बार मध्ये कन्वर्ट करताय, आणि तुम्ही जर पाणी तिथे डेली 100-150 लोक, ज्या फ्लॅटची कॅपॅसिटी 3, 4, 5 लोकांची आहे, तिथं जर ऑन अन ॲव्हरेज 150-200 लोक येत आहेत, तर रेसिडेंट सोसायट्यांना पाणी पुरणार कसं? सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास हे पाणी येतं, पण ते लोकांसाठी फ्रायडे, सॅटर्डे, संडेला 3 वेळा पाणी सोडलं जातं, आणि ते लोक पहिलं पाणी भरून ठेवतात आणि बाकीच्या सोसायट्यांना टँकर मागवायला लागतो. म्हणजे मी बघितलं इथे की एक कुठे ना कुठेतरी यातून जो आपल्याला लक्षात येते ते म्हणजे टँकर माफिया आणि टँकर आणि याचा नेक्सस हा आपल्याला लक्षात येतोय. आणि PMCची जी परमिशन, सगळ्यांकडेच आपण जाऊया बोलायला. नॉईज म्हणा, आता जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना फुटपाथवर चालता येत नाही, रात्री
दीड 2 वाजेपर्यंत ह्या एरियामध्ये जर तुम्ही कल्याणी नगरमध्ये पाहिलं ना, नॉईज असतो. पोलीस 112 ला कॉल करायला लागतं, मार्शल्स येतात, हेल्प करतात, असं नाही. पण त्याच्यावर म्हणजे काही अगदी बरोबर आहे. कारण इथला solution नाही. जो लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न आहे तो पण फार गंभीर आहे. वडगाव शहरीकडे पण मी जाणार आहे, त्यापूर्वी आदित्य तुमच्याकडे येते मी. कारण जी सिटीजन चार्टर आहे त्याच्यामध्ये खूप जणांनी प्रयत्न केलेले आहेत. या नागरिकांनी हे नुसतं काहीतरी हक्क मागतात असं नाही, यांनी स्वतः खूप इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. ते फार महत्वाचं आहे. आदित्य. थैंक यू मैम. एक और इनिशिएटिव वी आर प्लानिंग टू डू इज वी आर trending towards Delhi's air quality. Correct. Currently, AQI if you see the AQI for Pune is 317. We are sitting in a residential area with an AQI of 317 is unacceptable. We are trending towards the area where it will be unbreathable to live in this society. Now, why this is happening is extra urbanization, commercialization of spaces. Everywhere there is no norms. Like everybody is giving these permissions to build constructions and different societies, different corporate offices. The whole campus near Koregaon Park, Viman Nagar, there are multi-level stories which are building up. But there's no regulation ki the dust will not increase in that fashion. The economics needs to be well established. No control, and we are actually going towards the AQI of very high, very poor. ॲब्सोल्युटली. कारण हवा, पाणी म्हणजे बाकीचं सगळं स्मार्ट सिटी बीट सिटी सोडून द्या, पण आरोग्यपूर्ण शहर जी साधी सरळ अपेक्षा आहे नागरिकांची ती सुद्धा पूर्ण होत नाही. वडगाव शहरीचे पण काही नागरिक आहेत, त्या भागातनं आपण येऊया आणि त्यांच्याशी बोलूया की कारण इथल्या पण खूप वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत. I think he rightly pointed out about EQI. I was about to mention. So the thing is that the rampant construction is going on in all the area nearby, especially in Vadgaon City and Kalyani Nagar. And you see the construction going on even in the night. Like around 2 o'clock, 3 o'clock, and the trucks are roaming, and the JCBs are moving. So I think there is no law and order. It is like like if you like jiski lati uski bhains, because they have a power, they can do anything and get away with it. And that's the biggest problem, because we don't have a law and order where we can actually live in a peaceful manner, and that's the point. Thank you. एक बेसिक सुरक्षितता असावी असा प्रश्न आहे. पण इथे मुद्दा हा आहे की राजकारण्यांच्याच आशीर्वादाने इथे अनेक ज्याला बेकायदेशीर गोष्टी म्हणतात त्या चालतात. पब्सच्या विरोधामध्ये रूफटॉपचा उपयोग, जसं फुटपाथवरती सांगितलं की चालायचं कुठं प्रश्न आहे, कारण चालायला मिळणं आपल्या शहरामध्ये हा बेसिक अधिकार आहे. काय तुम्ही सांगाल? मैम थैंक यू जो आप आए वडगांव शहरी कल्याणी नगर इसके नियोजन के लिए. विधानसभा के समय भी एक न्यूज़ चैनल आया था दैनिक भास्कर, तब भी मैंने वो बात बोली थी. ये जो सिस्टम है ना, ये सिस्टम प्रशासन, पॉलिटिशियन और जनता तीनों को मिलकर चलता है. आप निगरानी करते हैं, इसमें सबसे बड़ा रोल प्रशासन का आता है. पॉलिटिशियन चेंज होते हैं, प्रशासन अपने हिसाब से बताता है ये नहीं ये नहीं. 5 साल बीतता है, उनको कानून समझते समझते प्रशासन ही मेन रोल अदा करता है, क्योंकि उसको मंथली पैसा चाहिए. चाहे पुलिस हो, चाहे महानगर पालिका हो, चाहे फुटपाथ हो, चाहे आरोग्य हो, सबका एक सिस्टम. मैं बहुत कुछ जानता हूँ लेकिन मैं बातें नहीं बोलूँगा. प्रशासन के ऊपर हम सिटीजन कैसे वॉच करें, उसके लिए हमको समझना पड़ेगा. हम सभी को कौन कौन सा विभाग है, हर विभाग में क्या योजनाएं आती हैं, कैसा करते हैं, उनके ऊपर हम कैसे कंप्लेन, अगर हम उनके ऊपर कंप्लेन करने का सिस्टम जान लेंगे तो हर चीज़ का सजेशन निकलेगा. थँक्यू. आपण आता इकडे जाऊया, यांच्याशी ज्यांच्याशीकडे बोलले नाही यांच्याशी त्यांच्याकडे जाऊया. काय नेमके प्रश्न वाटतात अजून ज्याबद्दल आपण बोललो नाहीये, कारण सगळ्या लोकांनी बरेच प्रश्न उचलले आहेत. मला म्हणावं लागेल की कॉर्पोरेटर जे पण बनतील त्यांना रेग्युलर मीटिंग्स करावं लागतील आहे रेसिडेंटसोबत. त्यांची नेहमीच रेसिडेंटकडून कंप्लेंट केल्यावरतीच चर्चा व्हायला पाहिजे असं नाही. त्यांनी स्वतःहून पुढे यावं, हेल्पलाईन नंबर जारी करावं, आणि म्हणजे जास्त इंटरॅक्शन राहिले तर जास्त सिविक इश्यूज माहिती पडतील. त्याच्यानंतर लोकांनाही असं वाटेल की मुद्दे सॉल्व्ह होतात आहे. कुठेतरी आपण ट्राय करू शकतो की रेग्युलर डिस्प्ले करायचं आहे की काय प्रॉब्लेम्स होते आणि किती ॲड्रेस केले आहे, त्याच्यामधून किती प्रतिशत कॉर्पोरेटरनी काम केलं आहे, ही ट्रान्सपरन्सी कॉर्पोरेटरनी ठेवावी जनतेसोबत. एवढंच म्हणणं आहे माझं. तर जे कोणी इथे निवडणूक लढू इच्छितात त्यांनी काही मुद्दे लक्षात घ्यावे जनतेचे. ज्यांच्याकडे गेले नाही त्यांच्याकडे जाते आणि परत येते मी आपल्याकडे. येस, बोला साहेब.
मी फोटोलिझा सोसायटीमध्ये राहतो, पण तिथं ड्रेनेजचा इतका प्रॉब्लेम आहे की कमर्शियल असल्यामुळे ते सगळं पाणी सोसायटीत येत आहे आणि सोसायटीला ते पैसे खर्च करून ते पाणी बाहेर काढावं लागतंय. तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की कमर्शियल वाल्यांना वेगळी ड्रेनेज लाईन देण्यात यावी. आप बताइए. There are multiple problems, which I've noticed. Traffic, footpath, potholes, water, where to start and where to end. And now, as some gentleman mentioned, AQI. Yeah, it's horrible, I mean, you leave your table for 30 minutes and there'll be a layer of dust. So we are breathing that. And our children are breathing that. स्मार्ट सिटी की आरोग्यपूर्ण सिटी हा विचार करायला लागणार आहे, कारण कॉस्मॅटिक उपाय करून चालणार नाहीये. नागरिकांचे जे मूळ समस्या आहेत त्याचा विचार केला पाहिजे. मी येतेच आपल्याकडे, परंतु साहेब बोलले नाहीयेत, त्यांच्याशी बोलते. One of the biggest problems that I feel we face, not just in Pune, maybe in all parts of the country, is that we are a very reactionary society. What happens is, if we have an elected representative, he should take the initiative to actually prevent the problems that are being discussed over here first. We are all reacting to the problems right now. So my request to our corporator will be that he should take heed of all the points brought up over here, take a strong hold on the administration, and do citizen-centric initiatives and citizen-centric decisions where, AQI, water, sewage, pubs, bars, everything is handled. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, बोला साहेब. आम्ही निवडून देणार नगरसेवकला, नगरसेठला नाही. नगरसेवक आहे ना, नगरसेवक असेल ना, त्याने खरी सेवा करावी, त्याला त्याचा पगार मिळतो आहे, त्यांनी त्याच्यासाठीच काम करावं, तरच आमच्याकडे यावं. आणि येताना त्यांनी पाहत यावं की काय इकडचे प्रॉब्लेम आहेत. आम्हाला सांगण्याची गरज नाही, त्याला सगळं माहिती आहे, पण त्यांनी पाहत यावं आणि नुसतं हात जोडून मतं नाही मागायची आणि मतं मागून नंतर आम्हाला त्रास नाही द्यायचं. कळलं? त्यांना अगोदर कळलं पाहिजे यांची इकडे काय परिस्थिती आहे आणि मी काय करू शकेन ते त्यांनी स्वतःने आम्हाला सांगितलं पाहिजे. वंडरफुल. नगरसेवक नाही, नगरसेठ नाही, नगरसेवक बनून या. ही आपल्याला काही सांगायचं आहे साहेब? येस, मी येते परत, बोला. आमचं एकच I mean, people have talked about everything else, but I'll just give one thing. On the drainage issue, we have already, Kalyani Nagar has already had new drain pipes being laid out, but still there is water on the road after rainfall. So clearly the new drainage system, whatever they have, is not working. There needs to be more work done to make sure that the water from the road goes into the drains. So there's no supervision done after the drain pipes have been laid out, and because of that, all this money seems to be going to waste. So there needs to be more supervision to be done, so that if the hard work is complete, then at least it should be made useful. Thank you. एक सुसूत्र असलेला एकंदर सगळ्याचा एकत्रित विचार करून असा एक विकास केला पाहिजे, अशी मागणी. तुम्हाला काहीतरी बोलायचं सर? होय. डिमांड आहे की AQI इम्प्रूव्ह करा. ज्या लेवलनी आपण कॉर्पोरेशनमध्ये बिल्डिंगसाठी सँक्शन करतोय, एकही कंडिशन अशी आहे का त्याच लेवलला 10 टाइम्स का 20 टाइम्स तुम्ही नवीन झाडं लावा, जगवा, 5 वर्षानंतर ती झाडं राहिली का नाही त्याचं ऑडिट करा, तर AQI इम्प्रूव्ह होईल. नाहीतर AQI इम्प्रूव्ह व्हायला काही चान्स नाही आहे. झाडं नाही लावली तर कितीतरी बिल्डिंग होतील, माणसं मरतील. AQI 450 दिल्लीसारखा होईल. आता ॲज ऑफ टुडे इट इज 315, which is definitely dangerous for Pune people. So I'm a resident of Iman Nagar, and the same situation is there as well. So the society that I stay in, there's a footpath that goes like it's the main Datta Mandir Chowk, and a lot of traffic come through that. So the footpaths are dug 3 times, 4 times, but they are never completely repaired with exact condition it was there before.
So that is the first thing. Second thing, that is there is no care about residential societies. There are liquor shops coming up within residential societies. God knows how residential societies are approving those. Maybe illegal even I have heard that these illegal mafias are actually targeting society chairmen, and they are going they are gunde bhej rahe hain wo society chairman ke piche in order to get those approvals. So that is the condition of PMC and our corporators. हे अतिशय भयानक असा हा मुद्दा आहे. तुम्ही बोललेला नाही आहात, मला तुमच्याकडे यायचंय कारण प्रत्येकाला इथे व्हॉइस मिळावा अशी इच्छा आहे. काय सांगाल तुम्ही? So I'll speak in English. Now, the thing is, I want the corporator to ensure the safety of people using the roads. Us senior citizens going out for walks in the morning or any time of the day, if you're at the crossroads here, any of the crossroads, you have cars just taking turns. You know, there's no police to supervise. There's no traffic wardens to regulate the traffic. So I think that's very important. And even if you do have police wardens, they're on their phones, constantly on their phones, which defeats the purpose basically. And then there is no one to stop the cars because there's always a demarcation. You're not supposed to go beyond that line. As an NRI, I feel this is very, it's just not right. So you have the cars, as the light is turning amber, they move, they inch forward, and we can't cross as pedestrians. There's no safety at all. Besides that, the strays, the dogs and cats on the roads. Besides that, of course, the footpaths are occupied by hawkers, which, I mean, the footpaths are meant for us to use, pedestrians, not the hawkers. So granted, the hawkers are there. You have people visiting them and then just littering the place. So that, that needs to be taken care of, I feel. Yeah, a very important issue, I feel. कल्याणी नगर आणि वडगाव शहरी ह्याचा जो प्रभाग क्रमांक 5 आहे, तिथल्या नागरिकांशी आपण बोलत होतो, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. जी सिटीजन चार्टर आहे मोनिका, त्याच्याबद्दल आपण एक शेवटी बोललं पाहिजे असं मला वाटतं. ती तुम्ही घेऊन कुठे जाणार आहेत या आपण इकडे, कारण ही सिटीजन चार्टर सगळ्यांनी बघावी. नागरिकांनी खूप कष्टाने बनवलेली आहे. तुम्ही याचं काय करणार आहात, कोणाकडे घेऊन जाणार आहात आणि मतदानापूर्वी तुम्ही हे कॅन्डिडेटपर्यंत कसं पोहोचवणार आहात? सो मैडम, ऑलरेडी हमारा प्लान जो है, हम जो ऑलरेडी पता है जो शायद खड़े रहने वाले इलेक्शन में उनको टिकट मिलने का चांस है, उनको ऑलरेडी हम मिलके आ चुके हैं. और जब भी नाम डिक्लेयर हो गए, जिन जिन के नाम डिक्लेयर हो गए, हम लोग यूजुअली क्या करते हैं कि 4-5 लोग मिलके उनको पर्सनली जाके सिटीजन चार्टर दे के आते हैं, फोटो लेते हैं उनके साथ में डिस्कशन करते हैं 45 मिनट्स का, सो दैट एक एक पॉइंट जो है, जो भी इम्पोर्टेंट है, रेजिडेंट्स जो भी आना चाहते हैं हमारे साथ में आके उनको ये प्रेजेंट कर सकते हैं. और इंटेंशन यही है, हमने यही चीज़ MLA का इलेक्शन था तभी भी किया था. मिस्टर पटारे को जाके हम मिले थे, उनको हमने प्रेजेंट किया था. एंड आइडिया ये है कि अगर हम पहले जाके मिलते हैं तो बाद में उनको भी पता है कि हमारे साथ में हम एक्टिव सिटीजन्स हैं और हमारे साथ में वो काम कर सकते हैं. तो ये पूरा चार्टर जो है हम जाके देने वाले हैं उनको. तर तुमचं शहर, तुमची वस्ती, तुमचा आवाज आणि तुमचं मत हा अजेंडा घेऊन, नागरिकांचा आवाज घेऊन आम्ही सगळ्यांसमोर जातो आहोत. जे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत त्यांनी हा नागरिकांचा आवाज ऐकावा. त्यातल्या काही समस्या जरी त्यांनी सोडवल्या तरी त्यांना पुढच्या वेळी निवडून येण्यामध्ये फारशी समस्या उरणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं? कल्याणी नगर भागातले तुम्ही रहिवासी असाल किंवा पुण्यातल्या कुठल्याही भागातले रहिवासी असाल तर तुमच्या समस्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आजचा व्हिडिओ अवश्य बघा, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि खास करून जे सत्तेमध्ये बसलेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा पोहोचणार आहे. तुमच्या कमेंट्स कळवा, चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. तुर्तास मी कल्याणी नगर आणि वडगाव शहरीतल्या या सगळ्या नागरिकांसह आपली रजा घेते. धन्यवाद.